तर मित्रांनो, देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक बड्या नेत्यांकडून प्रचारांचा धडाका हा सुरू आहे. परंतु अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावलेली. खरं तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या प्रचार सभेत केलेल्या विधानावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाने नोटीस बजावलेली. तर मग अशात निवडणूक आयोगाने ही नोटीस पाठवण्यामागील नेमकं कारण काय, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून कथित आचारसंहितेचा उल्लंघन झाल्या प्रकरणाची निवडणूक आयोगाने दखल घेतलेली आहे. ज्यात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर धर्म, जात, समुदाय आणि भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला होता. त्याच आरोपांची आता निवडणूक आयोगाने दखल घेऊन दोन्ही पक्षांना नोटीस पाठवलेली. त्या नोटीसीतून लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 अंतर्गत दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाने जाब विचारलेला आहे. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, तर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधींवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. तसेच यात निवडणूक आयोगाचे असेही म्हणणे होते की राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची संपूर्ण जबाबदारी ही घ्यावी लागेल. तसेच उच्च पदांवर असलेल्या नेत्यांच्या भाषणांचे आणखी गंभीर परिणाम होऊ शकतात असं देखील म्हटलेले. तर मग अशात निवडणूक आयोगाने ही नोटीस का पाठवली याबद्दल बोललो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 एप्रिलला बांसवाडा येथे प्रचार सभा ही घेतली होती. तर या सभेत बोलताना नरेंद्र मोदी हे म्हणालेले की काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास ते देशाची संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांच्यामध्ये वाटू शकतात. तर पंतप्रधान मोदींच्या याच विधानावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत कारवाईची मागणी केली होती. तर या व्यतिरिक्त राहुल गांधी यांनी तमिळनाडूत भाषेच्या आधारावर लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजपने हा केला होता. तर राहुल गांधी आपल्या भाषणात भाषेच्या आधारावर उत्तर आणि दक्षिण भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात असा भाजप नेत्यांकडून आरोप करण्यात आला होता. तसेच राहुल गांधी यांच्यावर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली होती. तर दरम्यान पाहिलं तर मग आता या दोन्ही नेत्यांच्या पक्षांना 29 एप्रिलच्या सकाळी 11 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागणार आहे. तर मग हेच कारण होतं की पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवलेली. त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघ याकडे लागलेले आहे. कारण या मतदारसंघात पाहिलं तर पवार विरुद्ध पवार अशी लढत ही पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच मग अशात इथं शरद पवार आपला बालेकिल्ला हे राखतात की महायुती ते गुलाल उधळणार, त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.